नमस्कार. अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोपे आणि युनिक असे हे तोरण कसे बनवायचे आहे ते आपण बघू. तर बघा, यामध्ये आपण गुलाब, पिवळा, मोरपंखी, ऑरेंज आणि पांढरा हे 4 कलर्स वापरलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये इकडे ब्राऊन आणि गोल्डन हे 2 कलर वापरलेले आहेत. तर यामध्ये आपण अजून कोणते कोणते कलर कशा प्रकारे यूज करू शकतो त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सर्व आपण 6 नंबरचे मोती वापरत आहोत. तर 10 पांढरे मोती ओवल्याच्या नंतर आपल्याला गाठीच्या जवळचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई समोर काढून घ्यायची आहे आणि पूर्ण मोत्यातनं एकदा फिरवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा जो गोल आहे हा आपण लूप साठी बनवत आहोत. प्रत्येक तोरणामध्ये जो पहिलेचा लूप असतो ज्याने आपण ह्या तोरणाला हँग करणार आहोत तर हा तो बनलेला आहे. त्यानंतर एका मोत्यातनं सुई काढायची आणि 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 7 पांढरे मोती ओवल्याच्या नंतर ज्या मोत्यातनं सुई काढली होती परत त्याच मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, इथे 2 असे गोल तयार झालेले आहेत. आता समोरचा जो आहे तो 8 मोत्यांचा गोल आहे. आता आपल्याला समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. हा जो 8 मोत्यांचा गोल बनला त्यातल्या समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर इथे 3 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 ब्राऊन कलरचे मोती ओवल्यानंतर आता ज्या मोत्यातनं सुई काढली पांढरा त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतर खालच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं परत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर आता बघा, इथे आपल्याला गोल्डन कलरचे मोती यूज करायचे आहेत. तर 3 गोल्डन मोती ओवणार आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता यायचं खाली, परत 2 मोत्यातनं सुई काढायची आणि वरती जो मरून कलरचा जस्ट अपोजिट खालचा पांढरा मोती आलेला आहे बघा. आता इथे परत आपल्याला 3 ब्राऊन कलरचे मोती यूज करायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपला हा जो पहिली जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे ह्या सर्व पांढऱ्या मोत्यातनं. ठीक आहे. कुठपर्यंत? तर तो जो गोल्डन मोतीच्या खाली जो पांढरा मोती आलेला आहे ना तिथपर्यंत आपल्याला आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर त्या खालच्या गोल्डन मोत्यातनं वरती जो टोकाचा गोल्डन मोती आलेला आहे, एकदम समोरचा जो गोल्डन मोती आलेला आहे त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण पांढऱ्या त्यानंतर गोल्डन ह्या 2 रंगाच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता इथपर्यंत आल्यानंतर आता इथे आपल्याला 1 गोल्डन, 1 पांढरा आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि मागे जो गोल्डन मोती ज्या मोत्यातनं सुई आता काढली त्या गोल्डन मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं, त्या गोल्डन वरचा जो गोल्डन आहे त्या गोल्डन मोत्यातनं खाली जो पांढरा मोती दिसत आहे बाजूला त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेणार. आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला परत 7 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर बघा, हे सर्व आपण 6 नंबरचे मोती यूज केलेले आहेत. 7 पांढरे मोती ओवून घेतल्यावर पहिला जो पांढरा मोती होता त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा, अशा प्रकारे आता इथे परत आपण ब्राऊन कलरचे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण हा एकच कलर यूज केलेला आहे. तर तुम्हाला वेगवेगळे कलर्स देखील इथे यूज करू शकता तुम्ही. तर बघा, अगदी सिंपल. आता खालच्या तो 1 पांढरा आणि त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. परत आता इथे गोल्डन कलरचे मोती ओवलेले आहेत 3. त्यानंतर खालचा 1 पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे ह्या 3 टोटल 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. अशी 3 मोत्यातनं सुई काढल्यावरती आता इथे पुन्हा आपल्याला 3 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ब्राऊन कलरचे 3 मोती ओवून झाल्यावरती ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता बघा, आता खालच्या आता
पूर्ण जे पांढरे मोती आहेत, ठीक आहे, समोरचे 4-5 पांढरे मोती, त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवायची आणि गोल्डन मोत्यातनं, तो बाजूचा गोल्डन, त्याच्या समोर जो एकदम समोर आलेला आहे टोकाचा, जो चौकोनातला टोकाचा गोल्डन मोती आलेला आहे, त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर एवढं झाल्यावर त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर आता इथे काय करणार, परत याच्या पूर्वी जी प्रोसेस केली होती बघा, एक गोल्डन, एक पांढरा आणि एक गोल्डन मोती येऊन घ्यायचा आहे. आणि आता ज्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला आता परत खालच्या गोल्डन मोत्यातनं समोर जो पांढरा मोती आलेला आहे, चौकोनातला टोकाचा पांढरा मोती, त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 7 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत. तर 7 पांढरे मोती येऊन घेतल्यानंतरनं बघा, ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे आणि हा 8 मोत्यांचा गोल तयार होईल. त्यानंतरनं समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची बघा, अशा प्रकारे. त्यानंतरनं आता इथे काय करायचं आहे, परत ब्राऊन कलरचे मोती यूज करायचे आहेत. बघा, हा विटकरी रंग आहे, तर ब्राऊन कलरचे 3 मोती वापरले, ओवले. त्यानंतरनं खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं आता इथे गोल्डन मोती ओवायचे आहेत, तर 3 गोल्डन मोती ओवले आणि खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. खालच्या साईडला आल्यावर इथे आता 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि परत खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता ही जी खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढणार ते पूर्ण आपल्याला सेमी सर्कल, अर्धा सर्कल कंप्लीट करायचा आणि गोल्डन मोत्यातनं समोर यायचं आहे. ठीक आहे, पुढचं फूल बनवण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला अगदी हे सोपं असं जे बेस आहे तोरणाचा तो बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे जेवढं लॉंग बनवायचं असेल तेवढं लॉंग बनवून घ्यायचं आहे. आता बघा, हे ज्यामध्ये आपण हे मल्टी कलर यूज केलेला आहे, तर यामध्ये आपण ना, जिथे आपण मरून कलर यूज केलेला आहे तिथे एक वेळा आपण मोरपंखी आणि एक वेळा पिवळा मोती यूज केलेला आहे. ठीक आहे. आणि जिथे आपण गोल्डन मोती यूज केलेला आहे तिथे आपण ऑरेंज मोती यूज केलेले आहेत. तर तुम्हाला असे वेगवेगळे तिथे 2 कलर जसं वापरले, मोरपंखी आणि पिवळा, याऐवजी तुम्ही 3 देखील वापरू शकता, जसं लाल, हिरवा, पिवळा. ठीक आहे. फक्त लक्ष काय ठेवायचं आहे की जिथे आपण ऑरेंज कलरचे मोती किंवा खालच्या तोरणामध्ये जे गोल्डन कलरचे मोती यूज केलेले आहेत ते मात्र मोती आपल्याला वेगळ्या वेगळ्या रंगाचे घेता येणार नाहीत, एकाच रंगाचे घ्यावे लागतील, कारण तिथे जॉईंट आहे ना, त्यामुळे. तर मधली जी गोल्डन किंवा ऑरेंजची पट्टी आहे ती मात्र सेम कलरची घ्यायची आणि बाहेरचे जे मरून कलरचे मोती आहेत, ब्राऊन कलरचे मोती आहेत, ते तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे घेऊ शकता. तर इथे 2 रंग, 3 रंग, जेवढे रंग तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही असेच ऍड करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी लांबवायची आहे. जेवढं लांब तुमच्या दाराचा माप असेल किंवा देवघरासाठी बनवत असाल तर जेवढं देवघराचा माप आहे तेवढं वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जेवढं वाढवायचं आहे तेवढं वाढवल्याच्या नंतरनं लास्टला काय करायचं, तर नेहमीप्रमाणे गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची. ठीक आहे, जसं आपण पूर्वी केलेलं आहे तसं. त्यानंतरनं परत एक गोल्डन, एक पांढरा आणि एक गोल्डन मोती येऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा, ही प्रोसेस आपण रिपीट करत आहोत. त्यानंतरनं खालच्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई त्या पांढऱ्या मोत्यात आणायची आहे. आता ह्या पांढऱ्या मोत्यात सुई आणल्याच्या नंतरनं इथे परत नेहमीप्रमाणे 7 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि पहिलेचा जो पांढरा मोती होता त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे हा 8 मोत्यांचा गोल इथे कंप्लीट होईल. त्यानंतरनं समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता खालच्या दिशेला तुमचा जो कोणता कलर असेल त्या कलरचे 3 मोती येऊन घ्यायचे आहेत. जसं इथं आमचे ब्राऊन कलरचे 3 मोती आम्ही येऊन घेत आहोत. त्यानंतरनं खालचा एक पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे, अशा 3 मोत्यातनं सुई काढायची. आता इथे थोडासा स्टेप चेंज होतो. ठीक आहे. जसं आपण मागच्या साईडला तो लूप बनवला होता सेम तसाच लूप आपल्याला अगदी शेवटी बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी इथे आता परत आपण 9 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे हे दोन्ही
दोन्ही एंडला, दोन्ही कडांना जे आहे आपण इथे लूप बनवून घेत आहोत. त्यानंतर समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. परत वरचे जे 2, आता इथे ब्राऊन कलरचे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. तुमचा जो कोणता कलर असेल तर तुम्ही इथे ओवून घ्यायचा आहे. आणि हे जे तोरण आहे हे तोरणाचा बेस झाला. ठीक आहे, कंप्लीट नाही झालेलं तोरण अजून. तोरणाचा हा जो बेस आहे तो इथे कंप्लीट करून घेतला. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या पांढऱ्या मोत्यातनं आता आपल्याला वापस मागच्या साईडला फिरत यायचं आहे, परत मागच्या साईडला. ठीक आहे, तर हे एवढं आपलं तोरण कंप्लीट झालेलं आहे. आणि ही अशी लांब पट्टी बनलेली आहे आपली. व इथे बघा जसं आता वेगवेगळ्या कलर्सची बनलेली आहे. आता आपल्याला खालचे जे लटकन आहेत, त्या ज्या घंट्या वगैरे आहेत त्या बनवायच्या आहेत. ठीक आहे, बघा इकडे पण अशा प्रकारे आपण आता हे घंट्या ज्या बनलेल्या आहेत त्या बनवायच्या आहेत. आता घंट्या कोणत्या कलरच्या, तर बघा पहिलेच्या ह्या मल्टी कलर तोरणामध्ये मोरपंखी आणि पिवळा मोती यूज केला होता. तर आपण इथे 2 मोरपंखी, 2 पिवळा, 2 मोरपंखी असे मोती यूज केले. तुम्ही जर 3 रंग यूज करणार असाल तर खाली पण तुम्हाला 3 रंग यूज करू शकतात. 2 लाल, 2 पिवळा, 2 हिरवा अशा प्रकारे. ठीक आहे, तर तुम्ही जेवढे रंग यूज केले असतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि त्याप्रमाणे तुम्हाला ही खालची जी लटकन आहे ती बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि लटकनसाठी आपण ही अशा प्रकारची घंटी यूज केलेली आहे. ज्या दुकानामध्ये तुम्ही हे मोती घेत असाल त्याच दुकानामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन्सच्या घंट्या मिळतील. ठीक आहे, पण लक्ष एवढंच ठेवायचं आहे की छोट्या साईजचीच घंटी घ्यायची आहे, जास्त मोठी घ्यायची नाहीये. बघा आता परत आपल्याला तो जो गोल्डन मोती आहे, बाजूचा खालचा जो गोल्डन मोती आहे, आता हे लटकन खालच्या दिशेला येणार. ठीक आहे, तर खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि आता इथे लटकन बनवायचं आहे. तर लटकन बनवण्यासाठी आपण बघा आता इथे ब्राऊन आणि गोल्डन कलर यूज करणार. तर 2 ब्राऊन कलरचे मोती, 2 गोल्डन कलरचे मोती, त्यानंतर परत 2 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे. ती घंटी ओवून घ्यायची मागच्या साईडने. ठीक आहे, जिथे एंड असेल. त्यानंतर आता इथे आपण गोल्डन मोतीज यूज करणार आहोत, कारण ही जी घंटी आहे ती गोल्डन कलरची आहे. तुमच्याकडे जर गोल्डन मोती नसेल किंवा तुम्ही दुसरा कोणता रंग यूज करणार असाल तर पांढरा मोती देखील तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, तर बघा परत तो एक गोल्डन मोती ओवल्याच्या नंतर त्या गोल्डन मोत्याला मागे करायचं आणि त्या घंटीमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला परत हे जे 6 मोती आहेत, 2 ब्राऊन, 2 गोल्डन, 2 ब्राऊन, हे 6 मोत्यातनं सुई परत काढून घ्यायची आहे. आता इथे एक विशेष गोष्ट अशी की हे जे 2-2 मोती आपण वापरलेले आहेत हे जोड मोती देखील तुम्ही वापरून घेऊ शकता. आणि इथे जोड मोत्यांचे हे तोरण तुम्ही इथे कंप्लीट करून घेऊ शकता. ठीक आहे, तर हे तोरण जे आहे जोड मोत्यांनी देखील बनवता येतं. हे जे आपण लटकन बनवत आहोत ते आपल्याला जोड मोत्यांनी बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता खालचा जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई दुसऱ्या मोत्यातनं घेऊन यायची आहे. खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता बघा आता आपल्याला सुई परत फिरवायची आहे पांढऱ्या मोत्यातनं आणि खालचा जो गोल्डन मोती आहे समोरचा फुलामधला, ठीक आहे, तिथपर्यंत घेऊन यायचा आहे फिरवत. आता इथे आल्यावर इथे परत सेम प्रोसेस, 2 ब्राऊन, 2 गोल्डन, 2 ब्राऊन. जर तुम्ही मोरपंखी पिवळा रंगाचा बनवत असाल तर 2 मोरपंखी, 2 पिवळे, 2 मोरपंखी मोती ओवायचे. त्यानंतर घंटी टाकायची. बघा हा गोल्डन कलरचा मोती यूज केलास त्यामध्ये असं सुंदर ते दिसून येतं, गोल्डन कलरची घंटी आणि गोल्डन कलरचा मोती. ठीक आहे, फक्त तेवढ्यासाठी आपण इथे गोल्डन कलरचा मोती यूज करत आहोत मध्ये टाकायला. नाही तर तुम्ही छोटा पांढरा मोती देखील यूज करू शकता. त्यानंतर परत सुई आपल्याला वरच्या 6 मोत्यातनं काढून घ्यायची. त्यानंतर त्या गोल्डन मोत्यातनं काढून समोरच्या फुलाचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण जेवढी लांब तुमची पट्टी बनली असेल तेवढी लांब हे जे खालचे जे लटकन आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. प्रत्येक जॉईंटला जिथे जिथे जॉईंट आहे, जिथे जिथे, जसं आता इथे गोल्डन मोत्यांचा जॉईंट आलेला आहे तर ह्या गोल्डन मोत्याच्या जॉईंट मला बनवून घ्यायचा आहे. जर तुम्ही इथे ऑरेंज कलरचे मोती ओवले असतील तर तुमचा ऑरेंज कलरच्या मोत्यांचा तिथे जॉईंट येईल. तर हे जेवढे जॉईंट असणार आहेत तेवढ्या जॉईंटला तुम्हाला अशा प्रकारेच हे लटकन बनवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, फक्त लक्ष काय ठेवायचं आहे, 2-3 गोष्टी की एकतर जॉईंटला आपल्याला सेम कलर घ्यावा लागेल सगळीकडे, वरचे कलर आपण वेगवेगळे यूज करू शकतो आणि घंटी जी आहे ती तुमच्या ह्या मोत्यांना सूट होईल अशी
छोट्याच साईजची, मीडियम साईजची घ्यायची आहे, अगदी मोठी घंटी यूज करायची नाही. ठीक आहे. बघा अशा प्रकारे हा फायनल लुक जे आहे आपल्या तोरणाचं दिसून येत आहे. किती सुंदर दिसत आहेत बघा. आणि बनवण्याची प्रोसेस पण किती सोपी आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट आपलं हे सुंदर असे मल्टी कलरचे तोरण जे तुम्ही आता गुढीपाडव्यासाठी किंवा देवाऱ्यासाठी, म्हणजे गुढीपाडव्याला दारासाठी किंवा देवाऱ्यासाठी यूज करू शकता. हे बनवून तयार झालेले आहे. या व्यतिरिक्त आपण अजून एक तोरण अपलोड केले होते, ते तुम्ही बघितले का नाही? जर बघितले नसेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड करू, तुम्ही तिथून नक्की बघा. तर तुम्हाला आजचा सुंदर आणि अगदी सोपा हा तोरण कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमचं चॅनल अथ कला संग्रह याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.